कांद्याचे बाजारभाव मुंबईमध्ये वाढलेले दिसले. सोलापूरमध्ये वाढून घसरण आणि पुन्हा स्थिरावलेले दिसले. थोडीशी तेजी आली. तर लासलगाव, विंचूर, पिंपळगाव, कोल्हापूर, सातारा या परिसरात नेमकं काय चित्र झालं? मागचे 5 दिवस कांद्याच्या बाजारासाठी एक वेगळं वळण देणारे ठरलेत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय मोलाचा होऊ शकतो. बाजार समित्यांमध्ये काय घडामोडी घडल्या, पडद्यामागे काय घडतं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काय दिशा राहील. पुढचे 7-8 मिनटं आहेत, पण तुमच्यासाठी लाख मोलाची आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शुक्रवार आणि तारीख आहे 12 जून 2026. सोमवारपासनं बाजार सुरू झाला तेव्हा शनिवारच्या तुलनेत आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याचे बाजारभाव स्थिर होते. पण नंतर चढ उतार आणि बरेच गोंधळ झाले. याचं मुख्य कारण नाफेडची खरेदी आणि त्या संदर्भात आलेल्या बातम्या, त्याच्या संदर्भात आलेल्या निगेटिव्ह गोष्टी, बरंच काय गोष्टी होत्या, त्या संदर्भात आलेल्या अडचणी याचीच चर्चा झाली. एका बाजूला व्यापारी असं सांगत होते किंवा काही जे लोक होते, जे व्यापाऱ्यांची बाजू घेत होते, ते असं सांगत होते की नाफेडपेक्षा शेतकऱ्याला बाजार समितीमध्ये माल द्यायला परवडतोय, कारण बाजार समितीचे दर हे नाफेडपेक्षा चांगले आहेत. पण दुसऱ्या बाजूला शेतकरी म्हणत होते की ज्यावेळेस आम्ही बाजार समितीमध्ये माल घेऊन गेलो त्यावेळेस आमच्या चांगल्या कांद्याला 1200 रुपये, 1100 रुपये, 1400 रुपये, 1300 रुपये असे बाजारभाव मिळाले. विशेषतः नाशिक जिल्ह्यात की जिथे नाफेड NCCFची 2 लाख मेट्रिक टनाची खरेदी जाहीर केलेली होती. मग असं असताना एका बाजूला या पद्धतीची वक्तव्य आणि दुसऱ्या बाजूला बाजारभाव कमी होत असल्याचे अनुभव, या सगळ्या याच्यामध्ये एक मोठा गोंधळ उडाला आणि त्यातून एका विशिष्ट वर्गानं बाजार व्यवस्थेनं त्याचा फायदा घेतलाच. पण त्याच्यावर अवलंबून असलेली जी भांडवलं जी आहेत त्यांनीसुद्धा मधल्यामध्ये कमिशन म्हणा, लाच म्हणा, जे काही असेल ते त्यातनं फायदा उचलला. परिणामी शेतकऱ्यांचे बाजारभाव काही ठिकाणी 100 ते 150 रुपये, मधल्या रेंजमध्ये 200 ते 250 रुपये कमी झाले. पण तरी पण महाराष्ट्रातल्या काही बाजार समित्या अशा आहेत की जिथं दिलासा दिलाय. आज आपण या सगळ्यांचा जे काय आहे तुलनात्मक आपण बघणार आहोत. सोमवारच्या तुलनेत शुक्रवारपर्यंत बाजारभावाची काय परिस्थिती आहे आणि जिल्हावार काय आहे आणि मुख्य बाजारांची काय स्थिती आहे ते आपण बघूया. तर मुख्य बाजार काय ते सध्या बघूया. सर्वात मोठी पिंपळगाव बाजार समितीला सोमवारी आवक होती 31,000 क्विंटल. शुक्रवारपर्यंत ती 24,000 वर घसरली आणि बाजारभावामध्ये 1600 वरनं 1525 रुपये झाले सरासरी. निष्कर्ष काय? बाजारभाव 75 रुपयांनी घटले. लासलगावमध्ये 1651 वरनं ते 1500 पर्यंत आले सरासरीमध्ये आणि निष्कर्ष काय? ते साधारण 100 ते 125 रुपये ते घटलेले आहेत. विंचूरमध्ये 1600 वरनं 1450 आले, 150 रुपयांनी घटले. देवळा बाजार समितीमध्ये 1350 वरनं 1350च आले, इथे वाढ घट काही दिसली नाही. कळवणला सुद्धा 1225 चे 1225 राहिले, वाढ घट काही झाली नाही. पण मधल्या काळामध्ये ते वर खाली होत राहिले. पण एकूण आठवड्याच्या किंवा ॲट द एंड ऑफ डे इथे बाजार स्थिर आहे. चांदवडला मात्र 1240 वरनं 1250 रुपयांपर्यंत बाजारभाव पोहोचले. इथे 10 रुपयांची किरकोळ वाढ झाली. मुंगसे बाजारामध्ये 1050 वरनं 1000 वर आले, इथे साधारण 50 रुपयांची घट आहे. पुणे बाजारामध्ये 1250 वरनं 1200 वर आले, इथे 50 रुपयांची घट आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 900 वरनं ते 800 आले, इथे साधारणपणे 100 रुपयांची घट आहे. सोलापूरला मात्र सरासरीमध्ये वाढ झालेली दिसते. परत एकदा सांगतो, सोलापूरला 1050 वरनं 1100 रुपयांपर्यंत गेले, 50 रुपयांची वाढ सोलापूर बाजार समितीत झालेली आहे. पण जे कमी आणि ॲव्हरेज जे माल आहे त्याच्यामध्ये घट आहे.
कोल्हापूरमध्ये मात्र 200 रुपयांची मोठी घट आहे, 1200वरनं ते 1000पर्यंत आले. सांगलीमध्ये 150 रुपयांची घट आहे आणि मुंबईमध्ये उलट चित्र आहे, 1400वरनं 1500 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत. इथे 100 रुपयांची वाढ आहे. एकूणच काय, मुंबई, सोलापूर, चांदवड अशा ठिकाणी बाजारभाव वाढलेले दिसले. देवळा, कळवणमध्ये ते स्थिर राहिलेले दिसले. नाशिकच्या पट्ट्यामध्ये जो मुख्य पट्टा आहे, लासलगाव, पिंपळगाव या बाजार समित्यांचा, तिथे मात्र साधारण 100 ते 150 रुपये घट दिसून आली. थोडक्यात तुमचे बाजारभाव 100 ते 150 रुपयांनी कमी झाले. काही शेतकरी आरोप करतायत की हे पाडलेले आहेत. आता ते तुम्ही पाडलेले असतील तर तुम्ही तक्रारी करा, एकत्र या. सगळ्यात महत्त्वाचं जे माहिती या सगळ्या याच्यामध्ये आपण बघणार आहोत. आता जिल्हावार काय स्थिती आहे ते बघूया. मी सगळ्या जिल्ह्यांचं घेणार नाही, त्यातनं वेळ हे जाईल. अहिल्यानगरला 1 नंबरचा कांदा हा 1600वरनं 1450वर आला. अहिल्यानगर जिल्ह्यातच सांगतोय, 9% घट आहे. मात्र उन्हाळी कांदा जो ॲव्हरेज कांदा जो आहे तो 1000वरनं 1027वर गेला, 5% वाढ आहे. आणि जो लोकल कांदा किंवा जो असेल तो साधारण 1228वर गेला, चांगल्या क्वालिटीचा, ॲव्हरेजपेक्षा थोडा चांगला क्वालिटीचा, तो 9% वाढ आहे. बुलढाणामध्ये साधारण, आता बुलढाणामध्ये काही शेतकरी आपले आहे ते मलकापूर वगैरे त्या बाजार समित्यांमध्ये जातात. तर बुलढाणामध्ये मलकापूरला एक महत्त्वाची बाजार समिती आहे, त्याच्या शेजारी एक बाजार समिती आहे. या 2 बाजार समितीमधले त्यातही मलकापूरचे बाजारभाव हे गृहीत धरले जातात. त्यामुळे जेव्हा मी बुलढाणा सांगेन तेव्हा तुम्ही समजायचं की हे मलकापूर आणि त्या शेजारच्या बाजार समितीची सरासरी बाजारभाव आहेत. मलकापूर किंवा बुलढाणाचं जे आहे 29% वाढ झाली, 678वरनं 880वर गेले. छत्रपती संभाजीनगरमध्ये 920वरनं 842वर आले, इथे 8%ची घट आहे. धुळ्यामध्ये साधारणपणे जो कांदा होता त्याच्यामध्ये 0.5% किंवा 0.5% घट आहे. 956वरनं 950वर आलेले सरासरी. आणि थोडं ॲव्हरेज क्वालिटी असेल तर ते 918वर आलेले आहेत. इथे मात्र 16%ची घट आहे, 1100वरनं 918वर आलेले आहेत. तर या सगळ्या याच्यामध्ये कोल्हापूरचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मुंबईचं सांगितलेलं आहे. एकदा नाशिकचं बघूया. नाशिकला संपूर्ण जिल्ह्यात 1501वरनं 1491वर आले, साधारण 1%ची घसरण आहे. आणि थोडा बिलो क्वालिटीचा जो कांदा होता ॲव्हरेज किंवा या सगळ्या याच्यामध्ये 1410वरनं 1373वर सरासरी आला आहे, तो साधारण 2.5%ची घट आहे. एकूण या सगळ्या याच्यातनं असं लक्षात येत आहे की बाजार समित्या आणि या सगळ्या याच्यातनं ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यामध्ये आणखी एक हातभार लागला आहे, तो म्हणजे आवकेचा सुद्धा. मागच्या आठवड्यामध्ये जी आवक होती त्या तुलनेत यंदा आवक चांगली राहिलेली आहे. मागच्या आठवड्यात सुरुवातीला 4 लाखपर्यंत ती पोचली, म्हणजे 4.25 लाख वगैरे आपण बघितलं होतं, पण नंतर ती 2.5 लाख, 3.25 लाख, 2,25,000 वगैरे अशी राहिली. या आठवड्यात, या 5 दिवसामध्ये आवक जी होती सुरुवातीला साधारण 4,40,000 राहिली सोमवारी. मी तुम्हाला ढोबळ आकडे सांगतो आहे. आणि त्याच्यानंतर मात्र ती 3.25 लाख, 3.5 लाख अशीच राहिली. आजची संध्याकाळपर्यंतची आवक जी नोंदवली गेली आहे ती साधारण 2.25 लाख क्रॉस केलं आहे, म्हणजे 2 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे उद्या याची नोंद घेतली जाईल तेव्हा ती नक्कीच 3.5 लाखापर्यंत किंवा 3 लाखाच्या पुढे क्विंटलमध्ये असेल. याचा सुद्धा परिणाम बाजारावर झालेला आहे. या सगळ्या याच्यात तुमचे बाजार कमी व्हायला 3 कारणं ठरलेली आहेत. पहिलं कारण आहे तुमची आवक वाढलेली आहे. दुसरं हवामान आणि मान्सूनच्या बातम्या, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे साठवायची सोय नव्हती त्यांनी तो कांदा बाहेर आणलेला आहे. आणि तिसरं नाफेड NCCFचा गोंधळ आणि या गोंधळाच्या अतिरंजित बातम्या, आणि किंवा कोणीतरी ते सगळं करून तुमचे भाव पाडण्यासाठी घेतलेलं कॉन्ट्रॅक्ट. हे शेतकऱ्यांचे आरोप आहे, मी फक्त मांडतो आहे.
या 3 गोष्टींमुळे तुमचे बाजारभाव पडलेले आहेत. आता प्रश्न कुणाला विचारायचा, की जागीच आपण चिडचिड करायची आणि भाव पडले म्हणून शांत बसायचं. कोणीतरी सांगेल म्हणून कशाला तरी विरोध करायचा, कशाची तरी बाजू घ्यायची, की आपल्या स्वतःच्या निर्णयानं हे करायचं, तक्रारी करायच्या संबंधितांच्या संदर्भात, फसवणाऱ्यांसंदर्भात, हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला आठवतंय का ॲग्रोशिवारनं फार आधीच तुम्हाला सांगितलं होतं की कांदा विकण्याचा हा गोल्डन काळ आहे का, आणि असेल तर साधारण 30 ते 40% कांदा काढून टाका, चांगलासुद्धा, आणि तो ठेवा, टप्प्याटप्प्यानं विका. खराब कांदा ॲव्हरेज च्या पेक्षा कमी असेल, बिलो ॲव्हरेज कांदा ठेवूच नका. हे ॲग्रोशिवार अगदी एप्रिलपासून सांगत आलेलं आहे, आणि आता तर स्पेसिफिक सल्ला दिलेला होता. पण अनेक शेतकऱ्यांना ते शक्य झालं नाही किंवा नंतर त्यांनी विकला असेल. तरी पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत जर तुम्ही आत्ता विकला असेल, म्हणजे तुमच्याकडे आणखी समजा जो काही कांदा असेल त्यापैकी तुम्ही जर विकला असेल 10%, 20%, तर तुम्हाला नक्कीच ₹200, या सगळ्या बाजार समित्या ज्या मी सांगितल्या तिथे ₹200 ते ₹250 तोटा झालेला असेल. याचा अर्थ पुढे चांगल्या कांद्याला किंवा सुपर क्वालिटीचा, निर्यातक्षम क्वालिटीचा, साठवून ठेवलेल्या कांद्याला भाव पडणार आहेत का? तर असं होणार नाही आहे. पण ते कधी वाढणार, काय वाढणार, यासाठी आत्ताच ॲग्रोशिवारला सबस्क्राईब करून घ्या. उद्या किंवा परवा मेंबर्ससाठी आठवड्याचे सविस्तर बाजारभाव सांगणार आहेत. मागच्या आठवड्याला एक अंदाज दिलेला होता, आणि त्यात असं स्पष्ट म्हटलं होतं की नाफेडची खरेदी सुरू झाली किंवा यामध्ये वेग आला तर 1 ते 2 रुपयांची वाढ गृहीत धरा. नसेल तर तेवढे कमी करा. ते आता तो अंदाज जो आहे तो साधारण तिथपर्यंत व्यवस्थित येतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कांद्याचे बाजारभाव ₹2000 प्रति क्विंटल सरासरी होतील का? होणार नाही, हे आधीच सांगितलेलं होतं. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय. अनेकांना वाईट वाटेल की तुम्ही निगेटिव्ह बातम्या दिल्या, बाजारभाव पडत आहेत वगैरे, पण त्याला माझा नाईलाज आहे. त्यातनं बाजारभाव हे काही आपल्या हातात नाही आहेत, किंवा बाकीचे जे हवामान फॅक्टर आहेत, गव्हर्नमेंटचे धोरणं आहेत, किंवा बाजार व्यवस्थेनंच काही तिढा निर्माण केला, हे आपल्या हातात नाही. पण ते असे राहू शकत होते, आणि तुम्ही या वेळेस विक्रीचा निर्णय घ्यायला पाहिजे, हे आपण 15 दिवस आधीच सांगितलेलं होतं. मागचे व्हिडिओ बघा, आणि अजूनही आता मात्र थोडंसं 1-2 दिवस थांबा. या आठवड्यात परत चित्र बदलू शकते. या संदर्भातली माहिती लवकरच जोडून राहा. पंकज जोशी, विंचुरकर. धन्यवाद.